गुड मॉर्निंग एव्हरीवन. वेलकम टू द न्यू व्लॉग. आजची सकाळ मस्त अशा पोह्यांनी झाली होती आणि मग घरातली सर्व कामे करून मी बनवायला घेतली होती सगळ्यांची फेवरेट चकली. दिवाळी ही चकलीशिवाय अधुरीच आहे असं वाटतं, त्यामुळे आज चकली बनवायला घेतली होती. आणि माझे दिरांनी मला इतकी हेल्प केली ना, त्यांच्याशिवाय हे पॉसिबलच नव्हतं मला चकली करायचं. आणि ते होते म्हणून फास्ट झाली माझ्या चकल्या. आणि त्यानंतर मग मी पूजेची तयारी करायला घेतली. घरातलं सगळं आवरलं, दारात रांगोळी वगैरे काढली, पूजेचं सामान सगळं काढून स्वच्छ धुवून वगैरे घेतलं आणि मस्तपैकी डेकोरेशन केलं. ज्यांचे नवरे ना सेल्समध्ये कामाला आहेत ना, त्यांनाच माहिती आहे की फेस्टिवल त्या कशा सेलिब्रेट करतात. कारण की घरातलं बाहेरचं दोन्ही मॅनेज स्वतःलाच करावं लागतं, कारण की फेस्टिवलच्या दिवशी आपला नवरा कधीच घरी नसतो. सो मस्तपैकी पूजा वगैरे करून घेतली, सगळं व्यवस्थित केलं. आणि त्यानंतर मी माझ्या घरातल्या छोट्या लक्ष्मीला ओवाळलं आणि तिचे आशीर्वाद घेतले. कारण की तिच्या असण्याने माझ्या घराला जे घरपण येतं ना, ते मी शब्दात अजिबात मांडू शकत नाही. त्यामुळं तिचं खुश राहणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आम्ही सगळ्यांनी तिला ओवाळलं आणि तिचे आशीर्वाद घेतले. मी ना घराच्या बाहेर अशी छान रांगोळी काढली होती. मला काही एवढी खास येत नाही, मी बघूनच काढली होती. सो प्लीज कमेंटमध्ये सांगा मला माझी रांगोळी कशी झाली आहे. मस्तपैकी पूजा मांडली होती आणि असा होता माझा आजचा दिवस. बाय. आणि माझा लूक पण कसा झाला आहे ते पण मला कमेंट करून सांगा. बाय.